नमस्कार. आज अखिल भारत हिंदू महासभा पक्ष यांच्या वतीने आज कलेक्टरांना एक निवेदन आपण देण्यासाठी आलो होतो. विषय असा होता की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधून एक भाषण केलं होतं आणि त्यात काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की खाद्यतेल असेल तर खाद्यतेलाचा वापर कमी करावा या संकट प्रसंगी आणि खाजगी वाहनांचा वापर मर्यादित करून सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. त्याचप्रमाणे परदेश दौरे थांबवावेत. असे बरेच गोष्टी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच पद्धतीने त्यामध्ये एक प्रामुख्याची महत्वाची गोष्ट की 1 वर्षासाठी सोनं कुठलंही खरेदी करू नका. तर अशा गोष्टी त्यांनी ज्या वेळेला सुचवतात तर वास्तविक आम्ही ही मागणी केलेली आहे की त्यांच्या सहकाऱ्यांपासून किंवा मंत्रिमंडळातील मंत्रीगणांपासून या सर्व गोष्टी सुरू करण्यात याव्यात. पहिला प्रशासन आणि मग जनता अशी कोणती तर गोष्ट झाली पाहिजे. नाहीतर दरवेळेला असं होतं की जनतेवर सगळ्या गोष्टी लादल्या जातात आणि प्रशासकीय माणसं किंवा लोकप्रतिनिधी हे वारेमापपणे आपल्या खासगी दौऱ्यासाठी किंवा शासकीय दौऱ्यासाठी 10 आणि 20 गाड्यांमध्ये प्रवास करतात किंवा आपले कार्यकर्ते घेऊन जातात. तर हे कितपत योग्य आहे? प्रामुख्याने बघायला गेलं तर या सर्व गोष्टी या जनतेनेच सोसाव्या आणि या लोकप्रतिनिधींनी आयुष्यभरात राहावं असं कोणतीही गोष्ट होऊ नये. वास्तविक बघायला गेलं तर आज आपण कलेक्टरांना हेच सांगितलेलं आहे की वरिष्ठांना तुम्ही या सर्व गोष्टी कळवाव्यात. यामध्ये प्रामुख्याने पेन्शनचा पण विषय आपण घेतलेला आहे की आमदार खासदारांना जी पेन्शन हजारो कोटीचा खर्च त्याच्यावर केला जातो तर ही पेन्शन कुठेतरी बंद व्हावी किंवा कमीत कमी व्हावी यासाठी कुठेतरी प्रयत्न झाला पाहिजे. कारण सर्व गोष्टींमध्ये आपण जर काही काटकसर करणार असेल तर आपण ह्या गोष्टीमध्ये पण काटकसर करणं फार गरजेचं आहे.